शिवाय आता मुंबई आणि उपनगरातल्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण कार्यप्रणालीबाबत अधिसूचना जारी। प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीने काढण्यात येणार। अनुसूचित जमाती, महिला आणि खुला प्रवर्ग यासाठी 17 जागा। पश्चिम रेल्वे 130 आणि मध्य रेल्वे 12 विशेष एक्सप्रेस फेऱ्या चालवणार। दिवाळी सुट्टीच्या हंगामातील गर्दी लक्षात घेता घोषणा। यापूर्वी 1000हून अधिक फेऱ्यांचं नियोजन झालं, त्यानंतर आणखी 142 फेऱ्यांची भर पडणार। हार्बर पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान मुख्य मार्गावर कोणताही ब्लॉक नाही। हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी प्रवास रखडणार। पळसदरी ते भिवपुरी विभागामध्ये मध्य रेल्वेचा आज विशेष ब्लॉक। कर्जत यार्ड पुनर्बांधणीच्या कामांसह नॉन इंटरलॉकिंगच्या कामांसाठी आधुनिक सिग्नल प्रणाली संदर्भात काम केलं जाणार। आज 11 तास तर सोमवारी सकाळी 11 ते 2 पर्यंत विशेष ब्लॉक असणार। मुंबई वन ॲपने 1 लाख डाउनलोडचा टप्पा केला पार। एका ॲपमध्ये मोनोरेल, मेट्रोसह सार्वजनिक वाहतूक आणि उपनगरीय रेल्वेचं डिजिटल तिकीट काढण्याची सोय। मान्सून माघारी फिरला, त्यामुळे मुंबईमध्ये ऑक्टोबर हिटचा तडाखा। पुढील आठवड्यामध्ये देखील तापमानात अशीच घट होण्याचा अंदाज। 16 आणि 17 ऑक्टोबर दरम्यान मान्सूनोत्तर पाऊस पडणार, हवामान विभागाचा हा अंदाज। मध्य रेल्वे मार्गावरती तिकीट दलालांचा सुळसुळाट, रेल्वेच्या महसुलावर परिणाम। वाहतूक दक्षता विभागाकडून कठोर कारवाईची मोहीम हाती। विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक तपासण्याही सुरू। मुंबईमध्ये मेट्रो मार्गिका 7 ला मेट्रो मार्गिका 9 सोबत जोडण्यासाठी आवश्यक प्रणाली एकत्रीकरण आणि सुरक्षा चाचण्या सुरू। 12 ते 18 ऑक्टोबरला मेट्रो मार्गिका 2A आणि मेट्रो मार्गिका 7 या दोन्ही मार्गांवरील सकाळच्या मेट्रो सेवा नेहमीपेक्षा थोड्या उशिरा सुरू होणार। कल्याण पोलिसांनी उद्ध्वस्त केले अंमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट। 115 किलो गांजा, वाहनं, पिस्तूल, वॉकीटॉकी यासह तब्बल 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलिसांची ही कारवाई।